पुढचा बॉल, पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा आपण पाहतोय. मोहतसीम मोरबा एक्सप्रेस सुसाट आणि अगदी रंपाट वेगानं गोलंदाजी करणारा महत्वपूर्ण खेळाडू पहिला व्हाईट बॉल टाकताना पाहायला मिळतात. पहिला बॉल व्हाईट बॉल, अतिरिक्त सिंगल, एका धावेनं झाली सुरुवात. पुढील संघ टॉस जिंकले, बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी धाडसी घेतला. अगदी मोठा निर्णय असेल, धाबा त्यांना बनवायच्यात. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका डीप कव्हरच्या दिशेला खेळला गेला. तिकडे मात्र एक धाव निश्चितपणे मिळते आणि त्या एका धावेवरती समाधानही मानला जातोय. एकेरी धावेने सुरुवात या मॅचची केली जाईल, जिकडे आपण पहिला वाईड आला, तदनंतरची आता ही सिंगल. एका चेंडूमध्ये 2 धावा फलकावरती लागलं. महत्वपूर्ण मॅच आहे. जो संघ जिंकेल तो इथून पुढे जुई संघाच्या विपक्षामध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी. यावेळीचा बॉल, पंचांकडे मोठी अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह बराचसा पाहायला मिळाला आणि त्या दरम्यानचा तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल. या गोष्टीसाठी मोहतसीम ओळखले जातात. खऱ्या अर्थानं मागील काही आपण हंगामामध्ये विचार केला तर थोडे बॅकफुटला गेले होते, पण यंदा पुन्हा नव्यानं चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाईल अशा पद्धतीच्या अपेक्षा बऱ्याचशा बाळगून संपूर्ण मोरबा संघ मैदानावरती उतरला. पुढचा बॉल, एक मोठा रनअप, सुसाट वेग, काय वेगवान चेंडू पाहायला मिळतात. त्या दरम्यानचा अजून एक आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल पाहायला मिळतात. अजून एक अतिरिक्त सिंगल, स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. त्या एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढती, धावा धावफलकावरती बघायला मिळतील. त्या मात्र 2 चेंडू झाले, 2 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सज्ज होतील मोहतसीम. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, शरीरावरती चेंडू आदळला आणि त्याच वेळेला मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढताना आपण पाहतोय. धावा धावफलकावरती 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतील. महत्वपूर्ण सामना आहे, दोन्ही संघाला जिंकायचा. जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानावरती उतरलेत, पण क्रिकेटचा खेळच असा आहे, एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल, एकाला आनंद तर एकाला दुःख, आणि दुःख मिळत असताना त्या मागचा अनुभवही सोबत घेऊन जाऊ शकता. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. यावेळीचा फुलटॉस बॉल, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक, तिकडे डीप कव्हर क्षेत्ररक्षक आहेत, थोडी मिसफिल्ड होती, स्वतःला बॅकअप करतील तेवढ्यात मात्र बघता एक धाव सुखरूपरित्या पूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला पण मानच झालं, धाडस करता येणार नाहीये, कारण की माहीत होतं दोन्ही फलंदाजाला धाडस केला असता तर ते ही गोष्ट अंगलट येऊ शकली असती. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती आपण बघतोय. चेंडू झालेत आतापर्यंत या षटकाचे 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोरचा बॉल, फटका फसला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः तिकडे मात्र चांगल्या दर्जाची फिल्डिंग करताना पाहायला मिळाले, पकडले गेलेत आणि पहिल्या विकेटचा पतंग, पहिला धक्का. महत्वाचे खेळाडू इम्रान मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळतील. पहिला धक्का टीम तुडील संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील वासिफ. वासिफ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. महत्वाचे खेळाडू आहेत आणि अगदी 3ऱ्याच क्रमांकासाठी वासिफ यांच्यावरती विश्वास दाखवण्यात आला. बऱ्याचशा आशा अपेक्षा त्यांच्याकडून असतील, पण मोहतसीम आता कमबॅक करताना पाहायला मिळाले. वेगवान त्यांचे ते चेंडू, अचूकता, ती भेदकता. मी म्हटलं ना, पहिलंच म्हटलं होतं की मोरबा एक्सप्रेस या नावानं या खेळाडूची प्रसिद्धी आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे
माणगाव विभागामध्ये या खेळाडूचं नावही बहुचर्चित असेल, आताही आहेच, पण त्याही पलीकडे अजून पुढे या खेळाडूची वर्णी लागली जाईल. षटकातील शेवटचा बॉल मोहतसिम, धाबा खर्च केला आतापर्यंत. ओ यावेळीचा फुलटॉस बॉल आडवा बाटनं भिरकावला गेला आणि चेंडू सरळ चालला सीमारेखेच्या पलीकडे. 6 धाबांसाठीचा षटकार. चेंडू सगळे चांगले आले, शेवटचा बॉल खराब आला आणि त्याचा फायदा अगदी फलंदाजाने उठवला आणि जे नवीन फलंदाज वसीम मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि गेल्या षटकार ठोकला. फुलटॉस बॉल कोण सोडेल, त्याला फक्त मिडल ऑफ द बॅट करायचा, त्याला हवेत उडवायचा आणि अगदी तो आपोआप सीमारेखेच्या बाहेर निघून जाणारा. तेच आपण बघितलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बघायला मिळाल्या, त्या मात्र 11 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजीसाठी महत्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ मोहिते, महत्वाचा गोलंदाज सौरभ मोहिते, याच्यावरती विश्वास दाखवण्यात आलाय. सौरभला पाचारण करण्यात आले. ओव्हर नंबर इकडे बघायला मिळेल, ती मात्र आपल्याला 2. पहिला बॉल, पहिला चेंडू लोबो फुलटॉस अगदी समोरच्या दिशेला खेचला गेला बॉलला. तिकडे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. मैदानावरती बॅटची मागणी केली जाते. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तर इकडे सिंगल येताना पाहायला मिळाली. किरीदावीच्या साह्यानं स्ट्राईकही रोटेट झाली आहे. स्ट्राईकला महत्वाचे खेळाडू आपण जर पाहिलं तर वासिफ येताना पाहायला मिळतील, जे आला पहिल्याच बॉलवरती षटकार लगावून मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. कॉन्फिडन्स लेवल बरीचशी वाढली असेल, आत्मविश्वास दुणावला असेल आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती चांगलं क्रिकेट खेळलं जाईल का. पुढचा बॉल पुन्हा एकदा सौरभ. हो, यावेळीचा फटका चांगला आहे. ज्या वेळेला मगाशी षटकार खेचला त्यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा होती आणि आता सरळ काऊ कॉर्नरच्या मध्ये अजून एक ब्लास्ट, पुन्हा एकदा षटकार. काय बॅटिंग चालू आहे. अगदी आग ओकणारा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. नाव आहे वासिफ, या नावानं प्रभावित केले. ते आले, त्यांनी धावा बनवल्या आणि अगदी आल्यापासून सुरुवात केली. 2च चेंडू फेस केलेत या मॅच मध्ये आणि दोन्ही चेंडू मध्ये 2 षटकार लगवत असताना 12 धावांचं योगदान टीम तुडील संघासाठी. बॅटिंग करायची आहे, धावा बनवायच्या आहेत, कारण की टॉस जिंकल्यानंतर जो धाडसी निर्णय बॅटिंग करण्याचा घेतलाय, मग तिकडे आपल्याला चांगली टोटल उभारावीच लागेल. टीमच्या कॅप्टनचा विश्वास आणि त्यावेळेला गावकऱ्यांचा विश्वास जिंकावा लागेल. यावेळीचा बॉल भन्नाट वेगाचा, पण तो चुकीचा हेच कळवलं आमच्या पंचांना. ऑफस्टिकचा बॉल बाहेर बराचसा चाललाय. व्हाईट बॉलचा कॉल येते. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस सुधारणा पाहायला मिळते आणि त्या एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 19 धावा. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. ओ, यावेळीचा चेंडू बनाट वेगाचा, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करताना पाहायला मिळाले आणि बघता बघता तिकडे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या साह्याने संघाचा धावफलक वाढते. धावा धावफलकावरती 20. दुसऱ्या षटकाचा विचार करत असता अजूनही या षटकाचे 3 चेंडू बाकी आहेत. सौरभ मोहिते थोडे महागडे ठरलेत. 1 षटकार आला, 2 सिंगल आल्या, त्या पलीकडे एक वाईडही बघायला मिळाला. म्हणजे 9 धावा खर्ची घालताना आपल्याला सौरभ बघायला मिळाले, ते मात्र पहिल्या 3 चेंडू मध्ये.
यावेळीचा फुल टॉस बॉल फ्लिक केला, फटका फसलाय. तिकडे मोहतसिम आहेत, कोणतीही चूक केली जाणार नाही. आणि इकडे मात्र फलंदाज बाद. पुढील संघाला अद्यापचा धक्का दुसरा. नवीन फलंदाज मैदानावरती आले. शाझेब स्ट्राईकला. शाझेब पुन्हा एकदा सौरभ मोहिते. सफलता मिळवल्यानंतर बन्नाट वेगानं हाई बॉल टाकलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि अजूनही खराब फिल्डिंग पाहायला मिळते. तिकडे धावा मिळतील. 4 चौकार. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सौरभ नाराज आहेत कारण की ज्या वेळेला गोलंदाजी चांगली होती तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. क्षेत्ररक्षणाची साथ अपेक्षित आहे, गरजेची आहे. जर या मॅचला जिंकायचं आहे, इथून जिंकला तर आजच्या दिवसाची महत्वपूर्ण क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी दाखल. ओ या वेळेला काय घडलं? युमी साहेब डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय करण्यात आला मैदानाच्या आतमध्ये. दांडी 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 या वेळेला केली गुल. सौरभ अप्रतिम गोलंदाजी. 2 महत्वाच्या विकेट सौरभनं आपल्या नावे केल्या. षटकाची सांगता झाली. 12 चेंडूचा खेळ संपला. 2 षटका अखेर. धावा बघायला मिळाल्या त्या मात्र 24 धावा धावफलकावरती मात्र इकडे लागल्या जातात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिहान दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. यावेळीचा बॉल हवेत आहे. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळाले. बॉलला थांबवले. बघता बघता एक धाव तरी मिळाली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा पलटले. 2 धावा सुद्धा सुखरूप पूर्ण. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मोहतसिम. महत्वाचे गोलंदाज मोरबा एक्सप्रेस. ओ या वेळेला मोरबा एक्सप्रेसच्या सुद्धा अगेन्स्ट. पण इकडे काय घडतंय बघा. अगदी हिट मारण्याचे मोह आवरले नाही, त्याच्यामुळे ही एक धाव मिळाली. पण हरकत नाहीये. मी म्हणेन या 6 धावा होत्या. जवळजवळ 4 धावा सेव्ह आपोआप राहिल्या. आणि या आधी आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक मोठा पराक्रम घडला. 2 चेंडू 12ची गरज असताना चांडवे संघाचा पहिला षटकार अगदी तारेला लागला होता ना. नाही त्यावेळेला इकडेच टॉवरला लागला. तो सुद्धा बॉल आतमध्ये आला आणि त्यानंतर मग एक बॉल अगदी तिथे 10 धावांची गरज असताना षटकार आला. इकडे सुद्धा आडवा बाटणं फटका सजवला. आताही क्षेत्ररक्षक आले. तिकडेही खराब फिल्डिंग आणि आताही धाबा. पुन्हा 4 चौकार. इकडे मॅचची सिच्युएशन बदलली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती
लागला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मोहतसीम चांगली गोलंदाजी करतात, पण त्या पलीकडे विचार करत असता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची साथ तेवढीशी मिळत नाहीये. षटकातील पुढचा बॉल. ओ या वेळेला हाफ ट्रॅकर. वा वासिफ काय थांबायचं नाव घेत नाहीयेत. तुडीलच्या संघासाठी अगदी आपण जर पाहिलं ना, वन मॅन शो खेळताना पाहायला मिळतात. षटकार ठोकलाय. 7 चेंडू फेस केले, 26 धावा एकट्याच्या बॅट मधून नाव आहे वासिफ. ते मात्र चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतात. जरी नशिबाची साथ नसली ना तरी सुद्धा ते संघर्षावरती विश्वास ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. त्यांचा संघर्ष अगदी यशाकडे नेतोय. कारण की बघा, मगाशी नशिबाने एक षटकार त्यांचा थांबला, पण त्यानंतर मग एक चौकार, मग आता दमदार षटकार. धावा बनतात, धावा बनवल्या जातात. मोहतसीमच्या अगेन्स्ट फटके मोठे खेळले जातात. हा बॉल चांगला होता. खोलात टाकला गेलेला चेंडू. तिकडे मात्र आपण पाहतो एक धाव तर मिळाली. एका धावेवरती समाधान मानला. एक धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरकती आहे. धावा धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा विचार करत असता तिसऱ्या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. मोहतसीम समोर रिहान. ओ बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षकाला मिस केलं. तदनंतर चेंडू निघाला आणि वेगानं गेला. थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या पार. इकडे चौकार. धावा 43 स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. चेंडू झाले. 43 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्यात आणि त्याच्यामध्ये अप्रतिम खेळ वासिफ या खेळाडूची राहिली. सर्वाधिक या मॅच मधील महागडे षटक राहिले ते मात्र मोहतसीमचं, ज्याने 19 धावा इकडे मात्र खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचं षटक अजून येणं बाकी आहे. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. यानंतर आपल्याला सर्वाधिक महत्वाचा सामना म्हणजे क्वालिफायची मॅच खेळवायची आहे. संपूर्ण आजच्या दिवसामध्ये ॲज अ ऑफलाईन स्कोरर म्हणून आमच्या समवेत काम पार पडताना पाहायला मिळतात. उबेद नौमाने यांचे सुद्धा आभार आहेत. एक अप्रतिम स्कोरर. निश्चितपणे यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिल्या मोल्ला प्रीमियर लीगनं सुरुवात झाली या मैदानावरती आणि निश्चित तेच तारे सितारे उद्या या खेळपट्टीवरती पुन्हा नव्यानं नॉकआउटच्या मॅचेस खेळण्यासाठी उतरणार आहेत. तर उद्याही कुणी ही स्पर्धा पाहायला विसरू नका. ओ खोलात टाकला बॉल चांगलाच होता. समोर खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं चालले तिकडे. तौसीद आहे. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, चांगल्या पद्धतीची परफेक्ट फेक करताना पाहायला मिळाले. काय घडले धाव घेण्याच्या नादामध्ये तू मे इकडे मात्र फलंदाज बाद आणि धक्का मिळेल तो मात्र टीम तुडील संघाला रिहान बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दानिश. वासिफ जोपर्यंत मैदानावरती आहे ते धावा बनवतील यात मात्र शंका नाहीये. सेट झालेत. अगदी येणारा त्यांना समोरचा चेंडू एखादा फुटबॉल सारखा दिसायला लागला की काय, कारण की ते फक्त बॉलला मिडल ऑफ द बॅट करतात. ओ यावेळीचा हा बॉल चांगला होता. या आधीचाही चेंडू चांगलाच बघायला मिळाला होता. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय
सुजल, ज्या सुजलनं अगदी आपण पाहिलं आल्या आल्या चांगल्या दर्जाची गोलंदाजी, वासिफ सारखा खेळाडू जो सेट आहे त्यांना अगदी मोहतसीम असेल, सौरभ असेल, त्याच्या अगेन चांगले फटके खेळले, त्यांनाही थांबवण्याचं काम मैदानावरती करतात ते मात्र सुजल. चांगली कामगिरी. दानिश आहेत समोर. षटकातील पुढचा बॉल. ओ लोबो फुलटॉस होता, आडवा बॅटने भिरकावून दिला, चेंडू जाईल सर सीमारेखेच्या पलीकडे. फाईन लेगला 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफळकावरती 49. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 49 धावा धावफळकावरती लागल्यात. महत्वाचे गोलंदाज आपण पाहतोय, नाव आहे सुजल. कमबॅक करावा लागेल. समोर दानिश आहे, त्यांच्या पहिल्याच बॅट मधून इकडे चौकार आलाय. ओ यावेळीचा फुलटॉस. समोर आहे सौरभ मोहिते, तिकडे कोणतीही चूक करणार नाहीयेत. फलंदाज बाद. अजून एक धक्का. बॅटिंग करताना टीम तुडीला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शबीब दाखल झालेत. शबीर आपण पाहतोय. पुढचा बॉल. ओ यावेळीचा फुलटॉस बॉल. समोर खेळलाय, मोहतसीम आहेत तिकडे, कोणती चूक करणार नाहीयेत. आणि आता बॅक टू बॅकचा दुसरा धक्का. अजून एक फलंदाज बाद. अजून एक धक्का. टीम तोडीला. सुजल ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या कदारवरती सुजल पाहायला मिळतील. 49 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल. विकेट हॅट्रिकचा बॉल. ओ यावेळेचा फटका हॅट्रिक नाहीये. इकडे 6 धावा मिळतील या फटक्यावरती. षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफळकावरती 55 आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 55 धावा झाल्या. 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. 24 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम मोरबा संघाला. फर्स्ट इनिंगचा खेळ संपला. पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर लगेच आपण वळतो उत्तरार्धाच्या खेळामध्ये. या समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया या विभागातील अगदी महाड तालुक्यामध्ये नवीन उभवते सितारे, नवीन समालोचक, आमचे सगळे समालोचक फैजान यांना. थँक्यू. थैंक यू हर्षल सर. देखिए अब 24 गेंदें और 56 रनों की जरूरत है. क्या बल्लेबाजी की थी. देखिए हैट्रिक पे थे गेंदबाज और आखिरी गेंद खेली थी शम्विल ने और आखिरी गेंद पे क्या चक्का लगाया था. बहुत ही लंबा. अब 24 गेंदें और 56 रन की जरूरत है. अंपायर से गुजारिश है कि मैच को शुरू करें.
ये बॉल देखिए यार, अंपायर जो है वसीम पांसारी, एसोसिएशन के अंपायर है वसीम पांसारी और फहीम फामे दिख नहीं रही है अंपायरिंग के लिए। देखिए 24 गेंदे और 56 रन की जरूरत है। क्या बल्लेबाजी की थी थ्री की तरफ से। वासिफ जो बल्लेबाजी की थी 9 गेंदों पे 28 रन बनाए थे, 3 छक्के और 1 चौका लगाया था। क्या बल्लेबाजी की थी वासिफ ने। देखिए मोरबा के सलामी बल्लेबाज तौफीक और शादाब 54 रनों का पाटलक करने के लिए मैदान के अंदर सलामी जोड़ी तौफीक और शादाब। अंपायर 56 रनों का। अंपायर मैच को शुरू किया। अंपायर हमें अभी और एक मैच खेलना बाकी है। गेंदे और 54 रन की जरूरत है। सलामी गेंदबाजी बार पर है रियान। देखिए क्या मुकाबला रखता है मैदान के अंदर। 24 गेंदे और 56 रनों की जरूरत। पहली गेंद रिवर्स, लेकिन अंपायर का इशारा बिंदी गेंद। पहली गेंद क्या गेंदबाजी करता है ये गेंदबाज। इसके पहली बैट पे भी क्या गेंदबाजी की थी। एक बार रियान आउट और तो किसी दौड़ना शुरू किया। इस पर पटकी हुई गेंद, कैच का मौका, लेकिन फील्डर पहुंच नहीं पाई। जब तक फील्डर फील्ड करेगा एक दूसरा की कोशिश और दूसरा रन भी आसानी से मुकम्मल। इस 2 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 2 या आंकड़े पर। पहली गेंद बिंदी फेंकी थी, दूसरी गेंद कैच का मौका हो सकता था, लेकिन फील्डर पहुंच ना पाए। कैच के ऊपर फिर से एक बार शोर। क्या आखिरी 4 गेंदें आना बाकी दिखते। रियान क्या करते हैं अपनी टीम के लिए। उनके सामने है तौफीक। इस मतलब ब्लॉकर लाइक की गेंद थी, उसे खोद के निकाला है। जब तक फील्डर फील्ड करेगा 1 रन आसानी से मुकम्मल। संतोष होना पड़ेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी और अंपायर जी का इशारा नेट आउट। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 3 या आंकड़े पर। 3 गेंदे और 3 रन इस ओवर किया। आखिरी 3 गेंदे आना बाकी। देखिए शादाब पहली गेंद फेस करेंगे रियान के। दिखे रियान ने बल्लेबाज के बल्ले को बांध के रखा है। तौफीक जैसे का बल्ला बांध के रखा है। क्या गेंदबाजी कर रहे हैं रियान। फिर से एक बार इस मरतबा देखिए हो क्या गेंदबाजी। गेंद को स्लो किया था टप्पा गिरते ही, लेकिन स्टाम्प के ऊपर से गेंद को स्लो किया। क्या गेंदबाजी। अब तक 2 गेंदें आना बाकी। 4 गेंदें फेंकी है और 3 ही रन कट किए। क्या गेंदबाजी कर रहे हैं रियान मैदान के अंदर। बल्लेबाज के बल्ले को बांध के रखा है। फिर से एक बार दौड़ना शुरू किया। इस मतलब देखिए उड़ाया है गेंद को। फील्डर मौजूद, लेकिन गेंद जाती हुई सीमा रेखा पर। अंपायर वसीम का इशारा षटकार। 6 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 9 आंकड़े पर। पहली 3 गेंदे देखिए क्या फेंकी थी। चौथी गेंद पे हल्ला बोला है देखिए शादाब के ऊपर। या
एक और की तपे स्कोर जा पहुंचा है 13 या आंकड़े पे। देखिए थोड़ी सी खराब फील्डिंग देखने मिली हमारे को तुरिल के फील्डर की तरफ से। देखिए अब 18 गेंदे और 43 रनों की जरूरत। देखिए 18 गेंदे और 43 रनों की जरूरत और गेंदबाजी मार्ग पर आए शबीब। देखिए क्या गेंदबाजी करते हैं शबीब अपनी टीम के लिए कि 18 गेंदे और 43 रनों की जरूरत है। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 13 या के फिर से शबीब इस मरतबा उड़ाया है गेंद को भेजा है तारामंडल में। गेंद जाती हुई सी बारिशा पर अंपायर जी का इशारा बिग बाई षटकार। 6 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 19 आंकड़े पर। पहली गेंद पे अल्लाह बोला है शबीब के ऊपर। देखिए तौफीक ने क्या स्ट्रोक खेला था, ताकत भरा स्ट्रोक। गेंद को भेजा था सीमा रेखा पार 6 रनों के लिए। ये पहली गेंद पे अल्लाह बोला फिर से एक बार शबीब दौड़ना शुरू किया। इस मरतबा फुल टॉस लगी गेंद। देखिए फील्डर मौजूद और इस मरतबा देखिए कैच छोड़ी है वो भी तौफीक की, जिन्होंने पहली गेंद पे छक्का लगाया था। उसके बाद उसकी कैच छोड़ी है आपने। देखिए बड़ी मछली फंसाई तो थी शबीब ने, लेकिन फील्डर की गलती बल्लेबाज की खुशी। देखिए फिर से एक बार पहली गेंद फेस करेंगे शादाब। इस मरतबा देखिए अंपायर का इशारा वाइट। इस वाइट से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 21 आंकड़े पर। सूर की आखिरी 4 गेंदें आना बाकी। देखिए शादाब का बल्ला कुछ बोला नहीं है अब तक मैदान के अंदर। देखते फिर से एक बार हल्के हल्के बसे दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। इस मरतबा देखिए इस मरतबा बिंदी गेंद। देखिए कम बैक किया है, अंपायर का इशारा वाइट। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है। इस मरतबा उड़ाया है। देखते गेंद जाती हुई 1 बाउंसी मारे पर। अंपायर जी का इशारा चौकार। 4 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 26 आंकड़े पर। इस मरतबा देखिए अंपायर जी का इशारा, अंपायर जी नाराज। ओहो देखिए व्हाइट बॉल और यहाँ पे रन भाग कर भी लिया है। टोटल अंपायर 2 रन मिलेंगे ना, 2 रन मिलेंगे। देखिए अंपायर जी का इशारे देखिए क्या बाहें खोल रहे हैं। पहले एक खोल रहे हैं फिर 2। इस मरतबा देखिए ब्लॉकर लगी गेंद उसे भेजा है पक्का पक्का पक्का। ये लगा मिड ऑफ के ऊपर से बेहतरीन छक्का। ये 6 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 34 आंकड़े पर। देखिए माने जाने क्रिकेटर अजलान पटेल आ चुके। देखिए इस मरतबा रन आउट का मौका, लेकिन 1 रन आसानी से मुकम्मल। दूसरे रन की कोशिश, 1 ही रन से संतोष होना पड़ेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड पर बढ़ोतरी। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 35 आंकड़े पर।
तौफीक के हर छक्के पर 3 छक्के पर आमिर की तरफ से 500 रुपए का इनाम आया है। इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी है। देखते बिंदी गेंद डालते हैं क्या, शादाब चक्का लगाते हैं क्या, क्या होता है मैदान के अंदर। फिर से एक बार इस मरतबा देखिए अंपायर जी का इशारा, बिंदी गेंद। दौड़ के एकदम पे स्कोर जा पहुंचा है 36 या आंकड़े पर 35 12 गेंदे और 21 रनों की जरूरत है। 12 गेंदे और 21 रनों की जरूरत। तो 12 गेंदे और 21 रनों की जरूरत है। गेंदबाजी मार्ग पर आए साजिब। 12 गेंदे और 21 रन। क्या फन बंदर कर इनका मैनेजमेंट की तरफ से हार्दिक स्वागत करते हैं। इस मरतबा देखिए बल्ले पर गेंद आई नहीं, घुटना टेक, लेकिन बल्ले पर गेंद नहीं आई। अंपायर का इशारा, बिंदी गेंद। अंपायर कभी इशारा नहीं करता। फिर से एक बार साजिब हल्का के दौड़ना शुरू किया। इस मरतबा पटकी हुई गेंद उसे उछाला है, फील्डर मौजूद। और इस मरतबा तौफीक के इनिंग का खात्मा साजिब ने चलता किया है तौफीक को। बैक टू पवेलियन। स्कोर कार्ड पर स्कोर वही तमा हुआ 35 या आंकड़े पर। देखिए सौरभ मोहिते तौफीक की जगह संभाल ले गए। देखिए हर्षल के मुंह से तो उनकी तारीफ बहुत सुनी है, बहुत ही अच्छे बल्लेबाजी करते हैं बाबा जी। कुत्ते को हाका ले। सौरभ इस मरतबा देखिए साजिब दौड़ना शुरू किया। इस मरतबा देखिए उड़ाया है गेंद को, फील्डर मौजूद। और इस मरतबा सौरभ के इनिंग का खात्मा। देखिए सौरभ के अंदर क्षमता थी कि ये मैच को खत्म करके आ सके, लेकिन सौरभ का भी चलता किया है सौरभ को भी। कि तौसीद गए बल्लेबाजी मार्ग पर सौरभ की जगह संभालने के लिए। स्कोर कार्ड पर स्कोर वही तमा हुआ 35 ही आंकड़े पर। देखिए हैट्रिक पर है गेंदबाज साजिब, हैट्रिक लेते हैं क्या, तौसीद चक्का लगाते क्या होता है देखते। फिर से एक बार साजिब और विकेट से दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। और इस मरतबा अंपायर क्या है ये, अंपायर का इशारा, डेड गेंद। फिर से एक बार साजिब। इस मरतबा देखिए ट्रिक का मौका है, फील्डर इस मरतबा देखिए कैच हुई है। तौसीद की हैट्रिक का मौका था साजिब को। बिग बैश की पहली हैट्रिक साजिब के नाम होती है। अगर ये कैच पकड़ते थे तो कीपर। अब 8 गेंदें और 20 रनों की जरूरत है। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 36 रनों पर।
अब 8 गेंदे और 20 रन। देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं साजिब मैदान के अंदर, बल्लेबाज के बल्लों को बांध के रखा है। देखिए दूसरी ओर में शबीब के ऊपर हल्ला बोला था बल्लेबाजों ने, इस मरतबा देखिए हो क्या गेंदबाजी, अंपायर का ही इशारा, बिंदी गेंद। इस ओवर की आखिरी गेंद है ना बाकी, 7 गेंदे और 20 रनों की जरूरत है, 7 गेंदे और 20 रन। फिर से एक बार सोल की आखिरी गेंद, इस मरतबा देखिए विकेट का पतंग, इस मरतबा शादाब को भी किया है बैक टू पवेलियन। क्या गेंदबाजी की है देखिए साजिब ने, सिर्फ 1 रन खर्च किया है और 3 बल्लेबाज को चलता किया है। क्या गेंदबाजी साजिब की तरफ से देखने मिली हमारे को। शादाब के विकेट का पतंग, शादाब की जगह संभालने के लिए कौन जाता है मैदान के अंदर। नाजिम अब 6 गेंदों में 20 रनों की जरूरत और बल्लेबाजी मार्ग पर गए नाजिम। काजिम गए बल्लेबाजी मार्ग पर, 6 गेंदे और 20 रन की जरूरत। और गेंदबाजी मार्ग पर रिया, 6 गेंदे और 20 रन की जरूरत। फिर से दौड़ना शुरू किया, इस मरतबा देखिए पहली गेंद शरीर पे आकर लगी है, अंपायर का इशारा, बिंदी गेंद। 5 गेंदे और 20 रन की जरूरत। देखिए मुकाबला रंगता हुआ मैदान के अंदर। फिर से एक बार तोड़ना शुरू किया, इस मरतबा लोअर फुल टॉस उछाला है, फील्डर मौजूद लेकिन गेंद जाएगी फील्डर को चीरते हुए, अंपायर का ही इशारा, शिकार। अब 4 गेंदे और 14 रनों की जरूरत है, 4 गेंदे और 14 रन। अब 4 गेंदे और 14 रन के, फिर से एक बार तोड़ना शुरू किया, इस मरतबा फिर से उड़ाया है, पक्का पक्का पक्का, ये लगा मिड ऑफ के ऊपर थे, बेहतरीन छक्का। बात करता है क्या बैट्समैन की बात कर रहे हैं। अब 3 गेंदे और 8 रन की जरूरत है। देखिए रियान के ऊपर अल्लाह बोला है तो सीधे 3 गेंदे और 8 रन की जरूरत। एक बार तोड़ना शुरू किया, 3 गेंदे और 8 रन के, इस मरतबा देखिए डांडी डांडी गुल। देखिए रियान कह रहे आप शेर हो तो मैं शवा शेर हूं, तौसीद की डांडी गुल किए। अब 2 गेंदे और 8 रन की जरूरत। इसका नाम क्या है? सौरव। 7। देखिए तौसीद की जगह संभाल ले गए 7। देखिए 2 गेंदे और 8 रन की जरूरत है। देखिए रियान क्या गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। 2 गेंदे 8 रन। देखिए कभी तेरी तो कभी मेरी। फिर से एक बार
इस मरतबा देखिए उड़ाया है गेंद को, फील्डर मौजूद, लेकिन गेंद जाएंगी वन बाउंसी मार रही पर अंपायर घाड़िया का इशारा, चौकार। अब एक गेंदे और 4 रनों की जरूरत है और कंपलसरी चेसिंग। कि एक गेंदे और 4 रन की जरूरत है। देखिए 7 चौका लगाते हैं क्या, छक्का लगाते हैं क्या यार, यान बिंदी गेंद फेंकते। एक गेंदे और 4 रन की जरूरत, मुकाबला रखता हुआ मैदान के अंदर एक गेंदे और 4 रन की जरूरत। एक बार दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया। इस मतलब देखिए खेल दिया है कारपेट के सारे, लेकिन मोरबा हार्ड लक इस मुकाबले को जीत लिया है। व्हाट्सएप करता हूं तुरील ने। हर्षल मुंडे सर